नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला टमाटो प्लॉट आज दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी आपला टमाटो प्लॉट 57 दिवसाचा कंप्लीट झाला आहे। आज ढगाळ वातावरण आहे व 2 दिवसाखाली थोडा रिमझिम पाऊसही झाला आहे। त्यामुळे आज आपण टमाटो प्लॉटला फवारणी घेणार आहोत। ही आहे आपली सेमिनिस कंपनीची अथर्व आर्यमान व्हरायटी। आज आपण टमाटो प्लॉटला फवारणीमध्ये घेणार आहोत। IIL कंपनीचे इजुकी 150 मिली, इजुकी हे बुरशीनाशक लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइट आणि जो आपल्या फळावर डाग येतो त्यासाठी बेस्ट फंजीसाइड आहे। याच्यामध्ये 2 घटक आहे, कासुगामायसिन 6% व थायफायमिथॉन 26%। कासुगामायसिन हा बॅक्टेरियल बाईटवर चांगला मॉलिक्यूल काम करते व त्यासह घेतले आहे आपण ICL कंपनीचे 11, 36, 24 2 किलो। ICL कंपनीचे हे खत टॉनिकला एकदम चांगला बेस्ट पर्याय आहे। ह्याच्यामध्ये हे सर्व घटक आहेत। 11, 36, 24 हे आपण 2 किलो घेतले आहे। ड्रममध्ये टाकायच्या आधी सेपरेट पाण्यामध्ये विरघळून घ्यावे व इजुकीला एक जोडी म्हणून घेतली आहे आपण M45 व M45 आपण एक 250 ग्रॅम घेतले आहे। इजुकी आणि M45 चे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे। आपल्या फळावर येणारा डाग, लवकर येणारा करपा व उशिरा येणारा करपा ह्या सर्व बुरशीजनक जेवढे आपल्या टमाटो प्लॉटवर येतात त्यासाठी एकदम इजुकी व M45 चे बेस्ट कॉम्बिनेशन आहे व त्यासह आपण जोडी घेतली आहे टिकरची, सिलिकॉन बेस्ड टिकर, कारण की ढगाळ वातावरणामध्ये टिकर घ्यावेच लागते। आज आपण हे आपल्या टमाटो प्लॉटला फवारणी घेणार आहोत, कारण की लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइटचा ह्या वर्षी ह्या झिमझिम पावसामध्ये भरपूरच प्रादुर्भाव आहे। हे आपले पहिल्या सुरू लागलेले फळ हे असे कलर येऊ लागला आहे, पण पहिल्यांदा सेटिंग धरलेली थोड्याफार प्रमाणात आहे। सर्व सेटिंग मागूनच आहे। हे पहा, एकाला दुसरे फळ। आर्यमान ही व्हरायटी कंप्लीट 60 ते 65 दिवसालाच तोडा होतो, पण ह्या वर्षी मे महिन्यामध्ये व 24 जूनपर्यंत एकदम टेम्परेचर राहिले, त्यामुळे पहिली सेटिंग पकडली नाही। 1 जून ते 24 जूनपर्यंत टेम्परेचर खूपच राहिले होते। हा आपला प्लॉट चालू होईल 15 ते 20 तारखेच्या आसपास। ICLचे 11, 36, 24 मुळे फुलकळी एकदम बेस्ट प्रमाणात निघते व फुलांचे फळांमध्ये रूपांतर होते। त्यामुळे आपण 11, 36, 24 हे प्रोडक्ट घेतले आहे। हे आपण M45 व इजुकीचे द्रावण तयार करून घेतले आहे व हे आपण 11, 36, 24 चे द्रावण तयार करून घेतले आहे। आज आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने फवारणी घेणार आहोत।
व हा आहे 300 लिटरचा बॅलर. त्यामध्ये आपण 250 लिटर पाणी घेतलेले आहे. हे आहे आपले STBचे जुगाड आपण तयार केले आहे जिओ ट्रॅक्टरच्या साहाय्याने. हे पहा, आपण डायरेक्टच STBला बेल्ट न वापरता शॉफ्ट जोडलेला आहे. ह्या शॉफ्टलाच एक बुश मारले आहे व इकडे डायरेक्ट ट्रॅक्टरला जोडला आहे व STBच्या साहाय्याने एक 15चा रेस दिला तरी फुल RPM आपल्या टमाटो प्लॉटसाठी मिळते. कसे आहे जुगाड कमेंटमध्ये सांगा.